काय होते रानू त्यांना? काय होते त्यांना? तर बर्फाचं पाणी एकदम थंड पाणी त्याच्यात तोंड ठेवायचे. बघा 5 रुपयाची नोट भेटली. किती जुनी आहे, इथून फाटले तरी बघा असे. 46 पैकी किती? फक्त 11. तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर आता जस्टच कॉलेजवरून आलो, चेंज पण नाही केला अजून. हे दाखवायचं होतं मला की बघा मम्मीने काय बनवलं. चकल्या, साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या. म्हणजे राहिलेलं त्याचं असं गोल काट्या बनवल्या आता. तरी सुकल्या नाही ते एखादी घेतो, एखादी म्हणून 3 खाल्ल्या. जेव्हा वाळत्याल ना तेव्हा एकदम चांगला लागतं तळून खायच्या. बटाटा आणि साबूचा चेंज करतो लगेच. लय गरम होईल बाबा, चलत आले. वाटले चकल्या बनवायला हेच घेतलेलं, म्हणजे हे वाले 700. आता काय विचारू पण शकत नाही कारण मम्मी झोपली आता. एवढी गरमी होईल की नसतं बसच वाटेना, त्यामुळे झोपी गेले. इथं कूलर लावले तरी गरम होईल. फक्त एवढं आहे, रात्री ना आम्ही सगळी ब्लँकेट घेऊन झोपतो, म्हणजे पांघरून घेऊन. एवढी थंडी वाजते कूलरच्यामुळं. सगळे दरवाजे ते बंद असते, तर मध्ये मध्ये हे थंड हवा फिरते. असं वाटतं ते AC चालू असते, एकदम थंड हवा फिरत राहते. मी मोबाईल घरी ठेवायला पाहिजे होता, म्हणजे तुम्हाला रेसिपी तर कळली असं, म्हणजे कसं बनवलं काय केलंय. हे आता बनवले, आता डायरेक्ट आता याला काय दाखवावं. तर मग मी बोलाल ते मग अशी उद्या काहीतरी बनवायचे. तर असं काय असलं तर मोबाईल ठेवून घरी जातो कॉलेजला. आता बिना मोबाईलचं जावं लागेल, बघू काय होते उद्या. गरमी लई आहे, काय तर थंड खवटते असल्याचं, काहीच खायला नाही थंड. तर जेव्हा कालच मी कपाटाच्या खालचं दाखवलेलं आणि राऊंड असं काढलं, किती पसारा निघला. आणि त्याच्यातच बघा 5 रुपयाची नोट भेटली. किती जुनी आहे, इथून फाटले तरी बघा असे. आणि 5 रुपयाचे रिअल नोट आहे, 5 रुपयाची तवाची. आता ही चलत नाही, ही एक गोष्ट आहे. कशी काय भेटली की हां, ही पप्पाच्या खिशात होती पहिली, म्हणजे पप्पा ठेवायचे हे त्यांच्याच खिशात नेहमी. ते अशीच कपाटाच्या मागं सापडली. आता घाण काढण्यासाठी, हे खालचा कचरा काढण्यासाठी ते पिशवी गुंडाळली हाताला. आणि सर्टिफिकेट हे कोणाचं आहे? रानूचं हे सर्टिफिकेट आहे. कितवीचं आहे? पूर्व प्राथमिक आहे, मोठा शिशुमंदीचा. आता ते काय माहिती, सिनियर ज्युनियर काहीतरी असेल. बघा 46 पैकी किती? फक्त 11. फक्त 11 मार्क. आणि उत्तम दिले. क्रमांक आहे काय आहे, आणि उत्तम दिले. पण उत्तम दिले अजून 46 आउट ऑफ 99 का? आता का बरं म्हणाल माझी प्रगती बघा. ते असेल ते विषय असते. किती? 10 पैकी 7. 10 पैकी 7. 10 पैकी हा एवढा इथे टोटल 200 पैकी 170 मार्क. क्रमांक, चित्रामध्ये अ, आणि हस्तमध्ये अ, आणि शहरामध्ये काय, सॉरी शहरामध्ये पास. कशी काय पास झालतीस? ब्रेन होता माझ्याकडे. आता नाही का? नाही, उत्तम झाले. प्रगती उत्तम झाली. हो प्रगतीची प्रगती आहे. आता आताच्या पेपर नंतर कळ. आता कितवीला आहेस? 7वी. मग आता 8वीला जाते रानू. जर पास झाली तर पास. आणि आज पेरेंट्स मीटिंग होती ना, तर मम्मीला विचारतो काय झालं. काय सुद्धा फक्त सांगितलं पुढच्या वर्षी कसं एंट्री मारायची. काय करायची? एंट्री मारायची. कस्टमर गेले तर होय. कसं काय झालं हे पेरेंट्स मीटिंग मध्ये रानूच्या? काय नाही सांगितलं, वर्षभरात काय केलं काय नाही, कोणते कार्यक्रम घेतले. मग रानूचं काय सांगितलं? प्रश्न नाही राहणार. म्हणजे तू विचारतील तर असतील की? मला वाटलं विचारतील. मला माझ्या वेळेस बरोबर विचारायची सगळ्यांना. हुशार आहे राम. अहो खोटी तारीफ करायली सर आमची. विचार एवढी आमची पण आहे वाटते आता. शिक्षक लोक होते आमचे आता 16 काहीतरी म्हणले तर बघतो म्हणले तर. 12वीचीच असं. 11वीचा आता 1 मेला लागते वाटते 11वीचा. 1 महिना. हां काय नाही, हे तर फिक्स आहे. पास होणार आहे चांगल्या मार्काने. ते पण अजून 11वीत ते पण, आणि 12वीत पण होणारच आहे. 12वीत जास्त टार्गेट ठेवलाय, फक्त अचीव करायचा आता तो. कारण की आता कॉमर्स घेतलं मला दाखवायला लागलं, म्हणजे जास्त काय वाटतं तर चांगलं मार्क्स. कारण की मला मॅथ्स मध्ये इंटरेस्ट होता म्हणून मी कॉमर्स घेतलेलं. सगळे म्हणाल ते म्हणजे सायन्स घे, मम्मी पण म्हणाल सायन्स घे, हेन घे तेन घे, पण मला कॉमर्सच घ्यायचं होता. सगळेच म्हणलेले A to Z. तेवढा फक्त मामा माझ्यासोबत होता बघ, नामदेव मामा. त्याचं म्हणलं की घेऊ द्यायला कॉमर्स.
तेवढंच एकटाच होता. जर सगळे म्हणाल ते बाकीचे सायन्स घे, पप्पा पण म्हणाल ते सायन्स घे म्हणून. काका पण म्हणले त्याला जे करायचंय ते करू दे. हा ते तर आहे. काका आणि हे नामदेव मामा बरोबर सगळे बसलेले की काय सायन्सच घ्यायचं. पण सायन्स मध्ये काय इंटरेस्टच नव्हता, येतच नव्हतं काय, म्हणजे काय कस काय येत नव्हतं काय येत नव्हतं. म्हणजे मला हार्ड जात होतं, मला काय त्याच्यात म्हणजे करायचंच नव्हतं पुढे जाऊन. तुला इंटरेस्ट आता कॉमर्स घेतला, आता बिझनेस पण करू शकतो पुढे जाऊन. आता काय काय करू शकतो काय माहिती. आता बिझनेस मध्ये यायला जास्त इंटरेस्ट. तर बघू अजून टाइम आहे आपल्याला, तवरच शिकता अजून 3 वर्ष आहे अजून शिकायला. 3 वर्ष कस काय आता 12वी तर झाली, 12वी तर चालू झाली म्हणजे संपते 12वी नंतर 3 वर्ष नंतर ग्रॅज्युएशन पर्यंत. 3 वर्ष शिकायचं बाबा. अर्ध तर ह्याच्यात शिकण्यातच जाईल या लोकांचं. खरंच अर्धा आयुष्य शिकण्यातच चालले लोकांचं. मग जगायचं किती, काही करायचं किती, एन्जॉय करायचं किती. नशिबाने एखाद्या वेळेस त्यामुळं मम्मीनं 10वी शिकले. 10वी नंतर नाही अजून गेली शाळेत. 10वी आणि पप्पा 12वी. पप्पाला विचार पप्पा हुशार. मम्मी तुला किती होते 10वीत? 67 होते. मग मम्मीला 10वी 67 होते, मला 84 होते. तुला क्लास होता, चांगली शाळा होती, मला काय होतं ना. त्यांच्या काळात ते नव्हतं तसं. तर मग फक्त आता रानूची बारी. आता रानू भाऊ किती आमच्या घरात पण एरियामध्ये, म्हणजे आमच्या घरात म्हणजे काका काकी सगळ्यात मी सगळ्यात पहिला आहे. दुसरा काकाला किती होते? काकाला माहित नाही का काकाला जास्त होते. काय माहिती. मग मी सगळ्यात पहिला आहे आणि दुसरी रानू आहे आणि त्याच्यानंतर पिल्ल्या, नंतर विरू, नंतर असं त्या असेंडिंग ऑर्डर मध्ये लईच मोठा आहे. मग घरातले आम्ही दोघं मोठ्या होता सगळ्यात. मग माझ्यानंतर आता रानूची बारी आहे 10वीचे. तुम्ही जसं वागसान तसं ती वांगल करते. म्हणजे तू जसं म्हणजे शिक्षण चांगलं तसं ती बाकीचे म्हणजे आदर्श शिकत असते. कळलं का सगळ्यांनी? व्हिडिओ बघायला तर लक्षात ठेवा. नाही खरं सांगायला व्हिडिओ चालू नसतं तरी पण सांगितलं असतं मी. हा माहिती ते, पण मी सांगायला त्यांना म्हणजे लक्षात येते. दादांनी केलं. पण विरुपिले हुशार आहेत, म्हणजे असे रानू विरुपिले आमच्या घरात सगळे हुशार आहेत. विरुपिले त्यांच्या शाळेत पहिले येते, तर रानू त्यांच्या शाळेत पहिली येते, म्हणजे पहिली दुसरी रँक किती. आणि माझा पण नंबर असतो पहिला दुसरा तिसरा, म्हणजे केव्हा 4था 5वा होता असं, पण येतात नंबर. सगळंच हुशार आहेत. आरू पण हुशार आहे. आरू कधी दाखवला नाही तुम्हाला, एकदा दाखवतो आरू, नंतर श्री दाखवू एकदा आता उन्हाळ्यात आल्यावर. गरमीचं काहीतरी खाऊ वाटायला तर शोधालतच, तेवढ्यात मम्मी बोलली की टरबूज आहे म्हणजे फ्रीज मध्ये. कधी घेतलंय काय माहिती, तर टरबूज बरं झालं भेटलं. थंड थंड आहे, फ्रीज मध्ये होतं त्यामुळं चिरतो याला. बरं झालं काहीतरी भेटलं. तर याच्यातलं अर्ध हे वाला आता खाणार आणि अर्ध हे पप्पाला ठेवणार आहे. बरोबर आहे बघा, एवढं ठेवायचं, एवढं खायचं. काय करावं. तर एवढा चिरून ठेवलेला आहे, आता फ्रीज मध्ये ठेवतो. आता बघा घरात आहे ते 3 जण, मम्मी रानू ते का बर पण खायचंच नाही. का बर रानून खाणार नाही का नाही. नाही का बर नाही खाणार? अलीकडलं जेवढं बारकं का बर नाही खाणार? म्हणाले खरं का? एकच दे आम्हाला जेवढं. नसल खाणार तर मी ज्यूस बनवला असतं त्याचा. खाय गपचूप नको बस झालं तेवढंच. तर बघा 4 आहेत, हे 3 आहे, म्हणजे आम्ही 3 होता. तरी मला 2 येतील आणि त्या दोघांना 1. तुम्ही खाल्ले वाटतं पहिलं का नाही? खाल्ले म्हणून आम्हाला खायचं नाही. लई आहे होता बाबा. खाल्ले आम्ही. किती 2 घेतलेले का? त्यांनी खाल्ले, मला 3. आता बरं झालं काहीतरी भेटलं थंडच खायला, मला पाहिजेच होतं थंड. गोड आहे. गोड आहे का? ही नाही मगाच गोड होतं. गोड आहे का? पार्टी झाली पार्टी. आता खाऊन झालेलं आहे, आता एक कचऱ्यात टाकायचं. तीच किती मटण निघले आज, याच्यातल्या अजून अर्धे टाकलेत कचऱ्यात. तर ते काय म्हणते त्याला चकल्या का? तर सकाळी चकल्या इथं वाळू घातल्या, तो सावली आली मग आता इथं घातलेल्या. आता इथं पण सावली आली मग आता गोळा करून आता मध्ये नेले. तर ते दुसरे वाले कुठं येतं? ते गोल गोल वाले मध्ये नेले. तर हा टाक नाही काय टाकू? ओ हे बघ, हे सुकट वाटायले. सुकट नाही, बोंबील. तर याच्या खालती हे गोल गोल वाले येतात आणि हे सरळ वाले त्याच्यावरच. 1-2 दिवसात अजून सुकते. चिटकलेल्याच आहे ते बघा सगळ्या.
पडण्याला. पण चांगल्या झाल्या एकदम चव एकदम भारी. वा वगैरे रानू काय करायचे? काय होईल? काय होते रानू त्यांना? काय होते त्यांना? तर बर्फाचं पाणी एकदम थंड पाणी त्याच्यात तोंड ठेवायचे. पण तसं करतात का ते? बुडबुड्या काढायला भाजून. एका दिवशी चॅलेंज करायचं. कशाचा? जास्त वेळ पाण्यात तोंड करून तसं नको करू. ए जास्त म्हणजे मजा येते. हे असेच काय बोलते रीलचा परिणाम आहे हा. रील्स वर येत नाही का एक माणूस असतो ते तोंड असं म्हणजे बर्फात तोंड घालून ठेवतं ते तसं करायचे. यानं काय होतंय? काय होत फोडा कमी होत. फोड्या कमी होतात. अजून अजून बोलायचं नाही ते. हा मला बोलायचं नाही ते. मला बोलायचं नाही काही. मला ते बोलायचं नाही तर तू मजाक होतोस. ग्लो येते का? ग्लोची गरज आहे का तुला? एवढी गोरी आहेस की काय पण करते तर तसं करू नको जास्त वेळ. काल ॲलोवेरा लावल्यामुळे बघ केस किती शायनी झाले ना. छान दिसायलेत पण असे. पण थोडेसे झाले तर रफ. नेक्स्ट टाइम जो आपण लावाल ना तेव्हा जास्त घेईन. काल कमी होतं वरतून पाणी टाकलं त्याच्यामुळे थोडंसं असं काहीतरी त्यामुळे मग ते जरा वेगळे दिसायला येतं. पण नेक्स्ट टाइम बघू जास्त घेतो मग काय होतं ते बघू नंतर. पण छान झाले शायनी येईल जास्त. तोवरचे तसेच राहते ते करली हे बदलत नाही तर आता फायनली व्हिडिओ एडिट झालेला आहे. फक्त आता डाउनलोड करून अपलोड करायचं आहे. तर मला एक प्रश्न होता आणि मला खरं सांगा पहिल्याची व्हिडिओ टाकत होता आणि आताच्या व्हिडिओमध्ये थोडासा डिफरन्स वाटतात म्हणजे इंटरेस्टिंग वाटतात का बघायला? कमेंटमध्ये एकदा नीट सांगा. एका जणाने जरी सांगितलं तरी बाद झालं. तर चला मग आजच्यासाठी एवढं भेटू द्यायच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.